श्री स्वामी समर्थ महाराज की जय. मी विलास सोपान पवार उर्फ गणेश पवार. माझा अनुभव असा आहे की स्वामींची ज्यावेळी 22 वर्षापूर्वी जी पहिली पालखी आली ती हनुमान मंदिर आमचं असल्यामुळं इथं स्थिरावली होती. एक 10 मिनिटाचा आराम मिळावा यासाठी ती थांबली होती. पण तिथनं आमची आई, ही आमची बहीण, त्या बहिणीकडं स्वामींचं मंदिर आहे आणि आई तेव्हापासून आई स्वामींची सेवा करायची. तर आईनी पहिला अनुभव असा आला की आईनी पहिली पालखी ज्यावेळी आली त्यावेळी आईनी पाणी आणि थोडा प्रसाद या इथनं सुरुवात केली. पण दुसऱ्या वर्षी जी आली पालखी तर तिने पाण्याच्या पायघड्या टाकत पाणी कळशीनी अशा त्यांचं स्वागत केलं. आणि इथं स्वामी येऊन उमराचं झाड असल्यामुळं स्वामी इथं येऊन थांबले होते दुसऱ्या वर्षी. मग तिथनं दरवर्षीप्रमाणे अशी ती पालखी येत आमच्या इथं आज 22 वर्ष झाले आमच्याकडनं सेवा घडती. स्वामी ज्यावेळी पहिल्यांदा आले त्यावेळी ते इथं निवांत बसले होते मंदिरात. त्यावेळी 22 वर्षापूर्वी एवढा रोडला त्यावेळी हे नव्हतं, त्यामुळे शांत एक अर्धा तास इथं त्यांनी आमच्याकडनं सेवा झाली त्यांची. तिथनं त्यानंतर आमची आई आता एक 5 वर्ष झाली आई स्वर्गवासी झाली. हां, तर तिने एक सेवा तेवढ्या वर्ष तिला भेटली. त्यानंतर आई आमची बाई ती करते आता सेवा. नाही आम्हाला त्याची आतुरताच असते. दिवाळी झाली की आम्हाला आतुरता की स्वामी कधी येत आहे ही आतुरता असते आमची स्वामींची. दिवाळी झाली की आम्हाला माहिती की भाऊबीज झाली की 4 नाही तर 5 दिवसांनी स्वामी येणार. ती एक आम्हाला आतुरताच असते त्यांची. मग त्याप्रमाणे आम्ही तेवढे, आणि आम्हाला काही जास्त करण्याचा योग नाही येत की आम्हाला फक्त आम्ही एक प्रसाद म्हणून दूध देतो, स्वीट दूध किंवा प्रसाद, आणि काही त्यांना टोपी, आम्हाला जेवढं सेवा करता येईल तेवढे. आता आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली की बाबा पुढच्या वर्षी आम्हाला स्वामी सेवा करण्याची हे द्यावी की महाप्रसाद आमच्याकडनं व्हावा, ही आमची सेवा आहे. त्यांना केली रिक्वेस्ट आम्ही. ते म्हणले पुढच्या वर्षी तुम्ही तेवढं करा. तर ते आपलं आभार आम्ही त्यांचे मानतो. ते येत आहेत म्हणले आम्ही तेवढी सेवा होईल आमच्याकडून. मला अनुभव भरपूर आलेले आहेत त्यांच्यापासून. तेव्हापासून प्रगती पण झाली. तेव्हापासून आमची प्रगती म्हणजे त्यांचे ज्यावेळी ते बोलले आमच्याशी, कारण स्वामी जास्त बोलत नाहीत, त्यावेळी आम्हाला त्यांनी दर्शन दिलं आणि 1-2-4 शब्द आमच्याशी बोलले ते तेवढंच. बाकी नंतर मग आम्हाला हळूहळू ते थोडे हे झाले की मग आता त्यांची पालखी येते, त्यांचे पादुका येतात, त्यांचे पुत्र येत आहेत. आता ते आमच्याकडनं, आता ही आमची बहीण आहे, यांच्याकडे स्वामींचं मंदिर आहे आणि त्यांच्या मुलांनी शून्यातनं, म्हणजे शून्यच काही नव्हतं, आज तो करोडपती आहे. ते स्वामींच्या कृपेने. सेवा त्यांच्यासारखे कोणच करू शकत. हॉटेलमधून आम्ही चहा वगैरे देतो, त्या विक्री करून आता बिझनेस जरा वाढलाय. आता सगळं मोठं झाले, त्यांच्या कृपेने सगळं झालं आणि खूप छान झालं. ती पहिल्या वेळी पालखी आली त्यावेळी तिने चहानी सुरुवात केली होती, हे बरोबर आहे. चहानी इथं दुकान होतं आमचं आणि इथं पालखी येऊन थांबलेली. ते त्यावेळी म्हणजे निवांत होते, बसले होते. मग त्यांना सुरुवातीला इथं आमचं हॉटेल असल्यामुळे बहिणीचं तिने चहानी सुरुवात केली होती. मग हळूहळू असं वाढत गेलं. आता आमच्याकडे ना 4 पालख्या येतात वर्षातनं 4 पालख्या. महाप्रसाद असतो आणि कमीत कमी 2,500 ते 3,000 लोक प्रगतीच्या दिवशी असतात महाप्रसादाला. आणि हे सगळे भाऊ आमचे सगळे सेवा करतात. नाही, सगळे मिळून आम्ही सेवा करतो. पण सगळं मोठं योगदान त्याचं आहे की तो सेवा थंडी असली ना, तुम्ही दर थंडीला बघा येऊन स्वामींना पूर्ण हे केलेलं असतं शॉलनी. छोटीच मूर्ती आहे पण पूर्ण ते हे केलेलं असतं. संध्याकाळी काय म्हणले, म्हणजे ज्यावेळी ते आले पहिल्यांदा 2 वर्ष झाली 3 वर्ष, त्यानंतर ते इथं ज्यावेळी भेटले ना आम्हाला, ते म्हणले आम्ही तुमच्या इथं जे येतात स्वामींचं तिथनं तुम्हाला काहीच कमी पडणार नाही, तुम्हाला काही कमी पडणार नाही. आणि इथनं येऊन जर गेले तर त्यानंतरचा अनुभव बघा तुम्ही, प्रत्येक वर्षी वेगळा राहणार तुम्हाला असे. आणि येतोय ना प्रत्येक वर्षी वेगळा येतो अनुभव येतोय. आणि एक अनुभव असा आला की मला वाटतं आता एक 10 वर्षापूर्वीचा अनुभव आहे. ते इथं बसले होते, मला वाटतं ती त्यांची शेवटचीच पदयात्रा होती. इथं बसले होते, मला माहित नव्हतं, पण मी जाऊन स्पर्श झाला माझ्याकडे.
मग ते मला म्हणले दुसरे शिष्य की ते करायचं नसतं, पण आता माझ्या नशिबाने मला ते मिळालं की बाबा मला त्यांचा पायाचा स्पर्श झाला, करता आला. म्हणजे मला माहित नव्हतं तसं काय असतं बाहेरचं, पण ते कारण तेवढं कडक पाळायला लागतं, पण माझ्याकडनं तो स्पर्श झाला होता. आणि पालखी ही येणारी आहे ना, तर आईची आठवण येते आम्हाला. आज खूप असायचं म्हणजे सगळं सेवा तिचीच, तिच्यापासून आमच्याकडे आलं. श्री स्वामी समर्थ.